40. इंग्रज येथून तेथून सारखेच. लंडन, दिनांक 7 ऑगस्ट 1909. या 4-5 दिवसात हिंदुस्थानातून रुटरने बंगालमधील बायकॉटच्या वाढदिवसानिमित्त भरणाऱ्या सभेविरुद्ध इंग्रजांकडून तारा धाडण्याचा सपाटा चालवलेला आहे. ती सभा हिंदुस्थान सरकारने बंद करावी म्हणून इंग्लिश लोकांचा आग्रह व्हावा, एतदर्थ हा तारांचा मारा सुरू असावा व त्याप्रमाणे आजच्या प्रात्यहिक पत्रात ह्या सभेविरुद्ध कडक लेख आलेले आहेत. डेली टेलिग्राफ हे वजनदार पत्र आपल्या पत्राचे 3 रकाने भरून राहिलेल्या मुखलेखात म्हणते की ब्रिटिश व्यापाराची जर धडगत राखणे असेल तर हा बहिष्कार बंद केला पाहिजे व विशेषतः परवा कलकत्त्यास होणारी बहिष्कार जयंती व मिरवणूक बंद झालीच पाहिजे. कारण की अरविंद नावाच्या गुप्तकटाचा खटला झालेल्या पण ते निर्दोषी म्हणून सुटले हे लेखकाने अजिबात वगळलेले आहे. अशा या गृहस्थाच्या बहिणीने केलेले निशाण मिरवणुकीत लोक उभारणार आहेत. श्री वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय याचवरील खटल्याचा निकाल लागला. मिडल टेम्पलचे बेंचर्सनी त्यांच्या परीक्षा होईपर्यंत वाट न पाहता त्या संस्थेतील सभासदपणाचे हक्क काढून घेऊन त्यांना संस्थेतून काढून दिले. श्री चट्टोपाध्याय हे विद्वान व प्रसिद्ध लेखक असून ते आज 10 वर्षे इंग्लंडात पत्रलेखनाचा व्यवसाय करीत होते. त्यांचे वडील हे हैदराबाद व बंगाल या प्रांतात नावाजलेले गृहस्थ आहेत. देशभक्त सावरकरांप्रमाणे उघडपणे समर्थन करण्यासाठी यांनी टाइम्सला पत्रे धाडली होती व त्यात आय डू नॉट बिलीव्ह इन द ओल्ड वर्ल्ड आयडिया ऑफ द पीसफुल रिव्हॉल्युशन ऑफ बिपिन चंद्रपाल वगैरे मजकूर प्रसिद्ध केलेला होता. देशभक्त सावरकरांना फक्त सनद देण्याचे नाकारले असून त्यांचे संस्थेचे सभासदपण व अधिकार कायमच ठेवलेले आहेत. परंतु देशभक्त चट्टोपाध्याय यांवर तीही मेहरबानी झालेली नाही. देशभक्त सावरकरांची चौकशी चालली तेव्हा भोळे लोक म्हणत की फक्त ग्रेज इन व्हाईट आहे. आता मिडल टेम्पलने तीवरही ताण केली. त्यास काही स्वाभिमान व प्रतिष्ठितता आहे. त्यांनी पुन्हा इंग्लंडात कायद्याचा अभ्यासाला न शिवणेच बरे. इंग्रज येथून तेथून एकच, मग ते हिंदुस्थानात असोत की इंग्लंडात असोत, ग्रेज इनचे मेंबर्स असोत वा मिडल टेम्पलचे बेंचर्स असोत, इतके जरी हिंदी तरुण शिकले तरी देशभक्त सावरकर व चट्टोपाध्याय यांचे छळाचा उपयोग झाला असे मानण्यास हरकत होणार नाही. मृत्यूची शिक्षा झालेला मदनलाल डिंगरा ह्याचा कॉलेजातील अभ्यासक्रम फारच उत्तम होता व तो परीक्षेत पहिला आलेला होता. 3 वर्षांचा अभ्यासक्रम संपवून शेवटची परीक्षाही त्याने उत्कृष्ट रीतीने दिलेली होती व 1-2 महिन्यात तो हिंदुस्थानातही परत जाता. त्यांची फाशी रद्द व्हावी म्हणून स्टेड साहेब फार खटपट करीत आहेत. त्यांचे मते त्याला जन्मठेप व्हावी. परंतु डिंगरा फाशी जाण्याविषयीच अधिक उत्सुक आहे. आपले प्रेत दहन करण्यात यावे अशी त्याची इच्छा असल्याने व ही धार्मिक बाब असल्याने येथे हिंदू लोकांनी सह्या केलेला एक अर्जही सरकारकडे धाडण्यात येत आहे की डिंगराचा मृतदेह हिंदूंचे स्वाधीन करण्यात यावा. या अर्जावर सह्या भरपूर होत आहेत. त्याचप्रमाणे डिंगराने मला ब्राह्मणांनी उपदेश द्यावा म्हणून इच्छा केलेली असून ते धर्मकृत्य करण्यासाठी पदवीधर व धर्मज्ञ ब्राह्मणांनीही आपण तयार असल्याचे सरकारास कळविले आहे. दिनांक 27 ऑगस्ट 1909.